साखर थकवल्यामुळे वसंतदादा साखर कारखान्याचे गोदाम सील करण्यात आले होते। मात्र सील असलेल्या गोदाममधूनच साखरेची चोरी झालेली आहे। आपण बघू शकत असाल हेच गोदाम आहेत, गोदामचं सील तोडण्यात आलं आणि त्यानंतर ह्या गोदाममधली साखर ही गायब झालेली आहे। संपूर्ण गोदाम हे मोकळे पडलेलं आहे। जवळपास 3,30,00,000 रुपये किमतीची ही साखर होती आणि ही साखर चोरीला गेल्याबाबतची तक्रार केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे। याबाबत कारखान्याचे तत्कालीन एमडी यांच्यासहित तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघू शकत असाल या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत। केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असतील, संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस असतील, हे संपूर्ण या घटनेचा तपास करत आहेत। पंचनामा सुरू आहे। एकंदरीत फार धक्कादायक असा प्रकार आहे। सील असलेली साखर चोरीला कशी गेली हाच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र संचालकांचं म्हणणं आहे की आम्ही साखर वेगळ्या ठिकाणी हलवलेली आहे। जप्त केलेली साखर आणि सील केलेली साखर कोणाची परवानगी न घेता ही अन्य ठिकाणी हलवण्यात कशी आली याबाबतचा मात्र संचालकांच्याकडे कोणत्या प्रकारची ह्या प्रश्नांची उत्तर नाहीत। संपूर्ण घटना बघितल्यानंतर फार धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे आणि चक्क जप्त असलेली आणि सील असलेली साखरच चोरीला गेलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।